नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की भूमीला खूप जड जात आहे आकाशपासून दूर जाणं. कारण आकाश जर शुद्धीवर आला आणि त्याला ह्या गोष्टी कळल्या तर त्यालाही खूप वाईट वाटणार आहे. हे सगळं भूमीच्या लक्षात आलेलं आहे. आणि मग डॉक्टर संकर्षण जो आहे तो मूर्खासारखा बोलत असतो, मूर्खासारखा वागतच असतो. तो म्हणतो की तुम्हाला आता काय समजून सांगायचंय? ऑलरेडी तर मी तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगितलेल्याच आहेत. काल रात्री ठरलेलंच आहे, त्याप्रमाणे तुमच्या लक्षात असेल. म्हणजे इतका प्रॅक्टिकल हा माणूस वागत आहे की त्याला जराही तिथे इमोशनल टच नाहीये. त्याला जराही वाटत नाहीये की मिसेस भूमी ह्या कुठल्या कंडिशनमधून जात आहेत, त्यांच्या नवऱ्याची अवस्था काय आहे. पण तो तरी का विचार करणार, कारण त्यानेही तेच केलेलं आहे. तो म्हणत आहे की माझी बायको गेले, माझा मुलगा अनाथ झाला, या गोष्टीला जबाबदार कोण आहे? या गोष्टीला याच तर जबाबदार आहेत ना, यांच्यामुळेच तर हे सगळं घडलेलं आहे, असं म्हणत तो तिला दोष देत असतो. आणि त्याचबरोबर इकडे तो म्हणत असतो की बाद झालं. कसं आहे माहिती आहे का, तुमच्या लक्षात आहे ऑपरेशन झालं की डायरेक्ट येऊन राहायचं आहे. ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा, असं भूमीला तो आठवण करून देत असतो. आणि बिचारी भूमी मात्र कासावीस झालेली असते. ती खूप रडत असते, तिला वाईट वाटत असतं. आणि त्यासोबतच इकडे भूमी आहे ती त्याच्याकडे पाहत असते. भूमीला खरं तर धक्का बसलेला आहे, वाईट वाटलेलं आहे. ह्या सर्व गोष्टी काय आहेत, या सगळ्याचं काय करायचंय नक्की, हा प्रश्न पडलेला आहे. कारण इकडे भूमी म्हणत असते की आकाश कोमातून बाहेर येईल ना. तेव्हा डॉक्टर संकर्षण डायरेक्ट तिला म्हणतो की हो, यायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय त्याला शिक्षा कशी मिळणार ना, तो शिक्षा कशी भोगणार त्याच्याशिवाय, त्याला कोमातून बाहेर यावंच लागणार आहे, असं भूमीला तो बोलत असतो. आणि त्यासोबतच इकडे भूमी त्याच्याकडे पाहत असते. भूमीला वाईट वाटत असतं. हे सगळं काय आहे, हा काय माणूस आहे, कशा पद्धतीने बोलतोय, कशा पद्धतीने वागतोय. कारण काही असलं तरीही आकाश भूमीचा नवरा आहे. भूमीला आकाशबद्दल खूप वाटत आहे. खूप कष्टानंतर त्यांचं कुटुंब आज एकत्र आलेलं असतं. आणि तरीही एकत्र आल्या आल्या त्यांच्या कुटुंबावरती हे संकट आलेलं आहे. आकाश भूमी काही केलं एकत्र येऊ शकत नाहीये असं दिसत आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की भूमी मात्र खूप रडत असते. भूमीने क्षितिजाला घेतलेलं असतं. डॉक्टर बाहेर आलेले असतात आणि त्यांना पाहून लगेच रागिनी विचारते. तेव्हा रागिनीला तो सांगतो की हो, मी सांगितलंय मिसेस भूमी यांना सगळं, त्यामुळं पुढच्या गोष्टी लवकरच ठरतील. 5 दिवसामध्ये ऑपरेशन होईल, असं स्पष्टपणे तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे भूमी त्याचबरोबर घरातले सगळेजण पाहत असतात. घरातल्या सगळ्यांनाही तेवढाच धक्का बसलेला असतो. आणि ते सगळेजण इकडे भूमीकडे, त्याचबरोबर डॉक्टर संकर्षण हा तर तिथून सांगून निघून गेलेला असतो. तेवढ्यात भूमी क्षितिजाला घेऊन बाहेर येते. भूमी क्षितिजाला घेऊन बाहेर आलेली असते. आणि तेव्हा मात्र रागिनी तिथं पाहत असते. रागिनी तोंडाला हात लावून तिथं उभी राहिलेली असते. तिला माहिती असतं की तिने काय कांड केलेलं आहे. तरीही भूमी या सर्व गोष्टी शांतपणे हँडल करत असते. भूमीला माहिती आहे की या सगळ्या गोष्टी खूप विचित्र झालेल्या आहेत, पण या सगळ्यातून मार्ग काढतच पुढे जायचं आहे. आता भूमीला हे सगळेजण विचारू लागतात की काय झालंय, नक्की नक्की काय झालंय, भूमीला विचारू लागतात. तेव्हा मात्र भूमी तिथे शांतपणे असते आणि क्षितिजाला घेते आणि तिथून निघून जाते. मानसी आणि अथर्व दोघंही विचार करू लागलेले आहेत की नक्की ताईला काय झालंय, ताई अशी का वागते, हा विचार ते दोघंही करत असतात. तेव्हा मात्र अथर्व म्हणत असतो की भूमिताईचं मला कळत नाही, आताही न काही बोलता तशीच रागाने निघून गेलेली आहे. नक्की कशा पद्धतीने ही हँडल करायची गोष्ट, हा प्रश्न मात्र पडलेला असतो. इकडे अथर्व आणि मानसी दोघंही पाहत आहेत. कारण हा जो मॅटर वाटतं तेवढा साधा सोपा नाही. या सगळ्यातून मार्ग काढतच पुढे जायचं आहे हे त्यांनाही माहिती आहे. मग बराच वेळ झालेला असतो आणि मानसी मग भूमीला कॉल लावते. पण भूमीचा कॉल काही लागत नसतो. यांना दोघांना काळजी वाटायला लागली. इथे आकाश आहे आणि आकाश बरोबर 24 तास थांबणारी भूमी आता भूमी अचानक का गेली, हा प्रश्न मात्र पडलेला असतो. आणि आता आकाशचं 5 दिवसात ऑपरेशन होणार आहे. वेगवेगळ्या औषध गोळ्यांचे परिणाम त्याच्या शरीरावरती दिसत आहेत. शेवटी न राहून आता मानसीने पौर्णिमाला कॉल केलेला असतो आणि पौर्णिमाला सांगितलेलं असतं की भूमी घरी आली की मला कळव. आता भूमी घरी आलेली आहे. मग पौर्णिमाने कॉल केलेला आहे आणि पौर्णिमा मानसीला इकडे बोलत आहे. मानसीला सांगते की भूमी घरी आलेली आहे. तेव्हा मानसी म्हणत असते की तू विचारलंस का ती कुठे गेलेली, काय झाले नक्की. तर पौर्णिमा म्हणते मी का विचारू तिला, आणि मी जर तिला विचारलं तर त्या प्रश्नाची उत्तरं ती मला नीट देणार आहे का. भूमी इकडे रूममध्ये आलेली असते. टुट्टूला जवळ घेतलेलं असतं, क्षितिजाला जवळ घेतलेलं असतं.
आणि भूमी तिथं उभी असते. भूमीला प्रश्न पडलेला असतो की करायचं काय या सगळ्याचं. हा मोठा प्रश्न भूमीच्या समोर असतो आणि भूमीला कळत नसतं की या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे. भूमी मात्र पाहत असते. भूमीच्या लक्षात आलेलं असतं की काहीही झालं तरीही आत्ता सध्या महत्त्वाचं काय आहे या गोष्टींचा विचार भूमीच्या डोक्यात सुरू झालेला असतो आणि भूमी त्या गोष्टींचा विचार करत असते. कारण हे सगळं जे काय आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे असं भूमीला वाटत आहे. कारण आकाश जिवंत होणं गरजेचं आहे. आकाशसाठी भूमीने हा निर्णय घेतलेला आहे. दुसरी गोष्ट, भूमीने घेतलेला निर्णय कोणाला सांगायचाही नाहीये. भूमीला हे सगळं शांतपणेच हँडल करायला लागत आहे. कारण आता घरातल्यांना तर संशय लागलेला आहे भूमीवरती. भूमी वेगळं वागत आहे, भूमी विचित्र वागत आहे. या गोष्टी भूमीबद्दलच्या जाणवत आहेत. मानसी म्हणत आहे की 2 दिवस झालं ताई हॉस्पिटलला आलेली नाहीये. तेवढ्या डॉक्टर तिथं आलेले असतात आणि मिसेस भूमी कुठं आहेत, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. कारण त्या जर इथं असतील तर पेशंटमध्ये पॉझिटिव्ह वाईब्स दिसतील. कारण त्याच्या जवळची व्यक्ती त्याच्या जवळ असणं गरजेचं आहे, तरच पेशंटमध्ये ही सुधारणा होणार आहे असं डॉक्टर सांगत असतात. तेव्हा मात्र भूमी घरी आलेली असते. मग मानसी घरी येते. भूमी तयार होत असते. मानसी म्हणत असते की ताई काय चाललंय तुझं हे सगळं, म्हणजे तू काय वागतेस आता, एवढी तयार होऊन कुठं चालली आहेस? अगं भाऊजींची तब्येत तुला माहिती आहे ना काय झालेली आहे. भाऊजींना आता गरज आहे तुझी. डॉक्टर आले होते, डॉक्टरांनी सांगितलंय की तू तिथं असणं गरजेचं आहे. आता 2 दिवस राहिलेत भाऊजींच्या ऑपरेशनला आणि तरीही तू अशी काय वागत आहे. तेव्हा भूमी म्हणत असते म्हणजे तुम्ही आहात ना सगळेजण तिथं, मग माझी काय गरज आहे, म्हणजे मी असण्याची काय गरज आहे असं भूमी बोलत असते. तेव्हा मात्र इकडे मानसी म्हणत असते तुला कळतंय का ताई तू काय बोलते काय वागते. अगं तुझ्या लक्षात येतंय का ह्या सगळ्या गोष्टी काय चाललेल्या आहेत ते. तरीही भूमी म्हणत असते की तुम्ही आहात ना सगळे, मग माझी काय गरज आहे. आकाशच्या जवळ तुम्ही आहात सगळे. मानसी म्हणत असते एवढी नट्टापट्टा करून कुठे चालली आहेस तू, कळेल का मला, सांगशील का. तेव्हा भूमी म्हणते मलाही माझं आयुष्य आहे ना, जगू दे ना मला माझं आयुष्य असं भूमी म्हणत असते. आणि मानसी भूमीला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, पण भूमी मात्र थांबायलाच तयार नसते. भूमी मात्र तशीच निघालेली असते आणि भूमीचं असं म्हणणं असतं की काही झालं तरीही आत्ता मला इथून गेलं पाहिजे. मानसी मात्र भयानक चिडलेली असते. तुला कळतंय का ताई 2 दिवस झालं तू भाऊजींकडे आलेली नाहीये. भाऊजींकडे येऊन साधं बघितलंही नाहीये की त्यांची तब्येत कशी आहे, त्यांना काय होतंय, त्यांच्या बाबतीत काय कमी जास्त डॉक्टरांनी सांगितलंय याबद्दल तुला काहीच वाटत नाहीये. तू अशी कशी काय वागू शकते असं भूमीला ती विचारत असते. पण भूमी मात्र शांतच असते. भूमी काहीच उत्तर देत नाही आणि तिथून निघून जाते. त्यानंतर तिथे आलेली असते ती म्हणजे रागिनी. रागिनीला तर आता आगीत तेल ओतायचंच असतं, म्हणूनच रागिनीची ही सगळी नाटकं चाललेली असतात. रागिनी जे आहे ते बोलत असते, वागत असते. त्यासोबतच पौर्णिमा जी आहे ती आता भूमीला म्हणत असते की काय चाललंय नक्की, 2 दिवस झालं हॉस्पिटलला गेली नाहीये. म्हणजे मला तर वाटत आहे की आकाश मेलाच पाहिजे, त्याचं ऑपरेशन नीट झालंच नाही पाहिजे. पण तरीही मला जे वाटत होतं ते सांगते. तुलाही तसंच वाटतंय का, म्हणजे तुझ्याही वागण्यातून तेच जाणवतंय असं इकडे पौर्णिमा बोलत असते. तेव्हा मात्र भूमी शांतपणे तिथे उभी असते. ती काहीच उत्तर देत नाही आणि त्यावर मानसी त्याचबरोबर रागिणीवरून पाहत असतात. तेव्हा मानसी म्हणत असते भूमिताई काहीतरी उत्तर दे तू, त्या पौर्णिमाचं तोंड बंद कर, किती बोलते ती. पण पौर्णिमा बोलतच असते. भूमी काहीच बोलत नाहीये कारण भूमीच्या डोक्यात विचार सुरू आहेत. आत्ता तिच्या डोक्यात जे चालू आहे त्याचा विचार कोणीच करू शकत नाही. आणि त्याचबरोबर इकडे मानसीलाही वाईट वाटलेलं असतं. भूमिताई असं नाही वागू शकत. नक्की काय झालंय भूमिताईच्या बाबतीत हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे भूमी क्षितिजाला घेऊन बाहेर आलेली असते. रस्त्याच्या कडेला तिथं बसलेली असते आणि क्षितिजाशी बोलत असते. क्षितिजाला म्हणत असते की क्षितिजा मी ना बाळा पिल्लू तुला कळतच नाहीये बघ, मला ना कळत नाहीये की मी कोणाला काहीच नाही सांगू शकत आहे. आपल्याला आपल्या बाबाला लवकर बरं झालेलं बघायचंय की नाही, तुला तुझ्या बाबांबरोबर खेळायचंय की नाही, म्हणूनच तर हे केलंय ना आईने. आणि आता बघ ना बाबाची आईला पण खूप आठवण येते. पण हे सगळं काय करायचं सांग. तेवढ्यातच संकर्षण तिथून जात असतो. संकर्षण गाडी थांबवतो आणि भूमीला विचारतो तुम्ही इथे. नाही वेळ झालाय खूप म्हणून विचारलं, मी हॉस्पिटलमधून निघालो होतो. तेव्हा भूमी म्हणत असते की दुसरा काही मार्ग काढता येणार नाहीये का, माझ्या आकाशला ना हा धक्का सहन नाही होणार आहे. तेव्हा संकर्षण म्हणत असतो की कळू द्या ना त्याला, कारण माझी बायको गेली आहे त्यातला जबाबदार तो आकाश आहे, त्याच्यामुळे माझी बायको गेलेली आहे. भूमी म्हणत असते की तुमचा गैरसमज होतोय, असं काहीच नाही झालेलं. संकर्षण म्हणत असतो की आज मी जेव्हा त्याला चेक करत होतो ना तेव्हा मला जाणवत होतं की मी काहीतरी चुकतोय.
मी माझा राग स्वतःला कसा कंट्रोल केला ना ते मला माहिती आहे. तुमच्या नवऱ्यामुळं माझा मुलगा अनाथ झालेला आहे, माझी बायको मला सोडून गेलेली आहे आणि तरीही तुम्ही जर मला म्हणत असाल की मी त्याला समजून घेतलं पाहिजे तर नाही. आता याच्यावर दुसरा कोणताही पर्याय नाही. भूमी म्हणते, खूप दिवसानंतर खूप कष्टाने आमचं कुटुंब एकत्र आलंय. आकाश पूर्णपणे तुटून जाईल. तेव्हा संघर्ष म्हणत असतो की ते तर मला हवंच आहे. हे जर झालं तर मला बरंच वाटणार आहे, असं संकर्षण बोलत असतो. भूमीला मात्र खूप वाईट वाटत असतं. या सगळ्या गोष्टींचं भूमीला कळत नसतं की काय करायचं आहे. भूमी मात्र विचार करत असते. भूमी म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही आकाश बरा होणं गरजेचं आहे. डॉक्टर संकर्षण तिला बोलत असतो की हे बघा, मी तुम्हाला सांगितलेलं आहे, शेवटचे 3 दिवस आहेत. त्यानंतर ज्या क्षणी सर्जरी होईल त्या क्षणी तुम्ही माझ्या घरी येऊन राहायचं आहे. तसं तुम्ही साईन केलेत पेपर. तेव्हा भूमी म्हणत असते, जराही माणुसकी नाही आहे या माणसाकडे. भूमीला वाईट वाटत असतं. भूमी विचार करत असते की कसा आहे हा माणूस, म्हणजे कसं कसं जगायचं कसं, हा प्रश्न भूमीला पडलेला असतो. कारण डॉक्टर संकर्षण तर तिच्या एकाच गोष्टीवर येऊन थांबलेला असतो की तुम्हाला लवकरात लवकर माझ्या घरी येऊन राहायचं आहे आणि माझ्या घरी येऊन मगच ह्या गोष्टी करायच्या आहेत. तेवढ्यात भूमीला आता तिथून निघालेली असते आणि भूमीला चक्कर येत असते. डॉक्टर संकर्षण म्हणतो की मी तुमच्यासाठी रिक्षा बुक केली आहे, त्या रिक्षाने जा. भूमी म्हणत असते, गरज नाही आहे त्याची, माझी मी जाईल, असं भूमीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. भूमीला मात्र वाईट वाटत असतं. कारण हा माणूस इतका विचित्र आहे. या माणसाने जे काही बोललेलं आहे ते खरं करून दाखवत आहे, या गोष्टीची भीती भूमीला वाटत असते. भूमी मात्र म्हणत असते की नाही, इकडे रागिणीकडे आता तोपर्यंत फोटो आलेला असतो, म्हणजे भूमीचा तोल गेलेला असतो. तेव्हा संकर्षणने तिला सावरलेलं असतं आणि त्याचा फोटो रागिणीने काढलेला असतो. म्हणजे तिचा जो गुंडा आहे दीपक, त्याला तिने ती गोष्ट सांगितलेली असते आणि दीपकने तो फोटो काढून तिला पाठवलेला असतो. रागिणी म्हणते, इतरांची हतबलता यात आपला आनंद मानणं ही गोष्ट खरंच खूप भारी आहे, असं रागिणीचं म्हणणं असतं. रागिणीला मात्र खूप आनंद झालेला असतो आणि त्या फोटोकडे ती पाहत असते. ती म्हणत असते की संपली भूमी, तू आता संपली आहे. काही असलं तरीही तुझं आयुष्य संपलेलं आहे एवढंच लक्षात ठेव, असं भूमीच्या बाबतीत ती बोलत असते. त्यानंतर रागिणीला खूप आनंद होत आहे, म्हणजे हा जणू काही आसुरी आनंद असल्यासारखं ती बोलत असते, वागत असते. कारण तिच्या वागण्यात बोलण्यात तेच जाणवत असतं. 4 वेळा तो मोबाईलमधला फोटो काढत असते भूमी आणि संकर्षणचा, आणि तो फोटो हातात घेऊन ती बघत असते आणि म्हणत असते की आता मजा येणार आहे. भूमी, तू आता संपलेली आहे, तू जाऊ शकत नाही, म्हणजे या सगळ्यातून तुला बाहेर तर पडावंच लागणार आहे, असं रागिणी बोलत असते. इकडे भूमी रूममध्ये आलेली असते आणि ती खूप रडत असते. आकाश भूमीची फोटो फ्रेम आहे, ती फोटो फ्रेम हातात घेतलेली असते आणि ती म्हणत असते की आकाश, काय करू, तुझा जीव वाचवण्यासाठी मी हे सगळं केलेलं आहे, मला ना कळतच नाही आहे या सगळ्यातून कसा मार्ग काढणार आहे. या सगळ्यातून मार्ग काढणं खूप अवघड जाते, असं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि भूमी आकाशसोबत बोलत असते, फोटोशी बोलत असते. क्षितिजा तिथे झोपलेली असते. भूमी मात्र रडत असते. भूमी म्हणत असते, मला कोणताच पर्याय दिसत नाहीये, मला सुचतच नाहीये की मी काय केलं पाहिजे, असं भूमी सांगत असते. तेव्हा मात्र इकडे भूमी बोलत असते, तेव्हा आकाश त्याचबरोबर क्षितिजा यांचेच विचार तिच्या डोक्यात सुरू झालेले असतात. तिला त्या दोघांची खूप काळजी वाटत असते आणि आकाशचं ऑपरेशन होईल तेव्हा त्याची अवस्था काय झालेली असेल जेव्हा त्याला या गोष्टी कळतील, हा विचार भूमीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. भूमीला खूप काळजी वाटत असते. ती रडत असते. ती म्हणत असते की काय करू आकाश, माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. ते डॉक्टर तुझं ऑपरेशन करायला तयार नव्हते आणि त्यांनी माझ्या पुढे एकच अट घातली की मी त्याच्या घरी राहायला जायचं, त्यामुळे हे सगळं मला करावं लागत आहे. हे सगळं भूमी बोलत असते. क्षितिजा कशी राहील, त्याचबरोबर आकाशचं काय होईल, ही काळजी भूमीच्या डोक्यात सुरू झालेली असते. त्यानंतर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की डॉक्टर संकर्षण आणि भूमी भेटलेले असतात. डॉक्टर संकर्षण वारंवार भूमीला एका गोष्टीची आठवण करून देत असतो की तुमच्याकडे फक्त एवढा वेळ राहिलेला आहे, 3 दिवस राहिलेले आहेत. त्या 3 दिवसामध्ये तुम्हाला पुन्हा माझ्या घरी येऊन राहायचं आहे, त्यामुळं तुम्ही कोणत्याही गोष्टींचा विचार करायचा नाही, तुम्ही कोणतीही पळवाट शोधायचा प्रयत्न करायचा नाही, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच भूमीच्या बरोबर तो म्हणत असतो, भूमीला सांगत असतो की तुम्ही या सगळ्यातून बाहेर पडू शकत नाही. भूमीला मात्र वाईट वाटत आहे. भूमी म्हणत असते की काय करू मी, या सगळ्यातून कसा मार्ग काढू, हा प्रश्न भूमीला पडलेला असतो
आणि भूमी मात्र विचार करत असते. इकडे डॉक्टर संकर्षण हा हॉस्पिटलला आलेला आहे. तो आकाशच्या रूममध्ये आलेला आहे. मोबाईलमधला तो फोटो आकाशला दाखवत आहे आणि आकाशला म्हणत आहे की माझं ना मन असं म्हणतंय की तुला मारून टाकावं, कारण तुझं जे काही चाललेलं आहे ना त्याच्यामुळं माझ्या डोक्यात ना माझा राग जातोय, कारण तुझ्यामुळं माझा मुलगा अनाथ झालाय, माझी बायको मला सोडून गेलेली आहे, या सगळ्या गोष्टीला फक्त आणि फक्त तू जबाबदार आहे, असं म्हणत डॉक्टर संकर्षण हा आकाशशी खूप तुसडेपणाने विचित्र पद्धतीने वागत असतो. आणि आकाश मात्र शांतपणे तिथं पडून असतो. आणि त्यानंतर डॉक्टर संकर्षण म्हणतो की माझं मन असं म्हणतंय की तुला संपवलं पाहिजे, त्यामुळे मी आता तुला संपवण्याचा विचार करत आहे. हे सगळं त्याचं चाललेलं असतं. आणि आकाश जो आहे, आकाशचा मास्क काढायची तयारी डॉक्टर संकर्षणने केलेली असते. म्हणजे आकाशच्या तोंडाला लावलेला ऑक्सिजन मास्क डॉक्टर संकर्षण हा ओढून काढतो, कारण तो विसरलेला असतो की त्याने नक्की डॉक्टर झाल्यानंतर शपथ काय घेतलेली आहे. पेशंटला बरं करणं का त्यांना इमोशनल ब्लॅकमेल करणं, ह्या गोष्टींचा त्याला विसर पडलेला असतो. त्याने आकाशचा ऑक्सिजन मास्क काढलेला असतो आणि म्हणत असतो की तू संपला पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे आणि ती पूर्ण झाली पाहिजे. असं सगळं संकर्षणच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि त्यासोबतच तो बोलत असतो. आणि इकडे भूमी आता निघालेली असते. भूमीला काळजी वाटत असते की काय झालं असेल, आकाशच्या बाबतीत काही प्रॉब्लेम तर झालेला नसेल ना. ही सगळी काळजी भूमीच्या डोक्यात सुरू झालेली असते आणि भूमी मात्र विचार करत असते. इकडे आकाशचा मास्क काढलेला आहे. भूमी रिक्षातून निघालेली आहे आणि भूमी ठरवते की नाही, आता मला डॉक्टरांकडे फोन करून विचारलंच पाहिजे. मग भूमीला आता खूप अस्वस्थ वाटत असतं. तिला वाटत असतं की आकाशचा जीव धोक्यात आहे आणि म्हणूनच तिने हॉस्पिटलमध्ये कॉल करते आणि तिथं कॉल करून विचारू लागते की मिस्टर आकाश महाजन यांची तब्येत कशी आहे. तेव्हा हॉस्पिटलमधून आता भूमीला काही समजलेलं नसतं. भूमी आता हॉस्पिटलमध्ये कशी जाणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.